आता भगवंतानं माखन चोरी लीला केली. आता भगवंताला पाण्याची शुद्धता करायची आहे. म्हणून भगवंतानं विचार केला की आता गोचारण करायचं, गाईला चारायला न्यायचं. आणि भगवंत आज कंबर बांधतात, अंगावर घोंगडी टाकतात, स्वतः डोक्यावर मोर मुकुट आहे आणि भगवान परमात्मा आज गायी चारण्यासाठी जात आहेत. खूप सारे असुर आले, भगवंताला त्रास दिला. भगवंताने प्रत्येक असुराचा विनाश केला. यशोदा सांगते मैया, यशोदा सांगते लाला, तू आज शेतामध्ये जात आहेस पण जरा जपून जा. गायी चारण करत आहेस पण जरा जपून कर. लालाने सांगितलं मैया मी जपूनच करतो, पण तुझा हा दाऊ आहे ना, बलराम दादा आहे ना, तो मला कुठेच जाऊ देत नाही. ठीक आहे, यशोदा मातेने सांगितलं बलराम दादाला आज न्यायचं नाही. आणि आज गोचारण करण्यासाठी भगवंताबरोबर बलराम दादा गेलेले नाहीत. सगळे ग्वालबाल आज भगवंताबरोबर आहेत. आणि भगवंताने सांगितलं चला आज आपल्याला तिकडे क्रिकेट खेळायला जायचं आहे. विलोक्य दूषिताम कृष्णा कृष्ण कृष्णा हि न विभू तस्या विशुद्धि मच्छिन्नं सर्वतमुद्वसायत. भगवंतानं यमुनेला दूषित बघितलं, फार विषारी झाली होती. ठरवलं आणि विशुद्धीकरण करण्याचं ठरवलं. माती खाऊन खाऊन जी देवानं भूमी विकृत केली होती, विशुद्धी केली. कालिया नागाला यमुनेतून काढून भगवंतानं जलतत्वाची विशुद्धी केली. अग्निपान करून अग्नितत्वाची विशुद्धी केली. तृणाव्रताला मारून वायू तत्वाची विशुद्धी केली. आणि भौमासुराला मारून आकाश तत्वाची विशुद्धी केली. संपूर्ण ब्रह्मांडाची विशुद्धी आज भगवंतानं केलेली आहे. देवदेवतांची विशुद्धी केली. ब्रह्मदेवाचा अभिमान नष्ट केला, वरुण देवाचा अभिमान नष्ट केला, इंद्रदेवाचा अभिमान नष्ट केला. हा अवतार द्रोण अवतार आहे. सगळी साफ सफाई भगवान या अवतारामध्ये करून जातात. सगळ्यांची मन ठीक करतात, सगळ्या तत्वाला शुद्धीकरण देतात. जलतत्वाची शुद्धी आज भगवंतांनी केली. शुकदेवजी वर्णन करतात, राजन एवढं उकळतं पाणी होतं, सगळं विषारी असल्यामुळं त्या डोहाच्या आसपासचं सगळं गवत जळून खाक झालेलं होतं. फक्त एक कळंबाचं झाड होतं. आज आपण वृंदावनामध्ये कधी गेलो तर कळंबाचं तिथं वृक्ष आहे अजून सुद्धा, आणि ते वृक्ष आज अमर आहे. वृंदावनामध्ये आता पण कुंभ लावतात. ते कळंबाचं वृक्ष आतापर्यंत तिथे आहे. बाकी सगळेच जे गवत होतं, जे झाडं होते, ते सगळं भस्म झालेलं. फक्त कळंबाचं एक झाड तिथं होतं. भगवंतानं चेंडू खेळायला सुरुवात केली. क्रिकेटचा डाव मांडला. श्रीरामाचा चेंडू होता. श्रीरामानं घरून 2-4 लड्डू आणले आणि एक चेंडू आणला. एका खिशामध्ये लड्डू, एका खिशामध्ये चेंडू ठेवला. आणि जेव्हा चेंडू काढण्याची वेळ आली तेव्हा श्रीरामाने सांगितलं माझ्याकडं नाहीये चेंडू. भगवंतानं हिसकावून घेतला आणि तिथे आज क्रिकेटचा डाव सुरू करण्यात आला. श्रीरामा, भगवंत, बाकीचे ग्वालबाल आज ते क्रिकेट खेळत आहेत. कालिया डोहाच्या बाजूला क्रिकेटचा डाव मांडण्यात आला आणि एक भगवंतानं अशी टाकली की तो बॉल डायरेक्ट त्या विषारी त्या जलामध्ये पडला. उकळतं पाणी होतं, वाफा निघत होत्या त्यामधून. श्रीरामाने हट्ट केला, मला माझा चेंडू पाहिजे, मला माझा चेंडू पाहिजे.
भगवंतानं कळंबाच्या झाडावर गेले आणि डायरेक्ट त्या नदीमध्ये यमुनेमध्ये उडी टाकली, भाडकन उडी टाकली आणि भगवान कृष्ण परमात्मा कोठं लिप्त झाले कोणालाही कळलं नाही. कृष्ण पाण्यामध्ये पडला. गाऊ वृषावत्सर्य कृतमाणा सबुखिता कृष्ण नत्से क्षणाभीता हृदयस्तैव तस्ते. गाय वासरं ग्वाल बाल सगळे दुखी व्हायला लागले, रडायला लागले. इकडं काय झालं वृंदावनामध्ये, नंद बाबाला यशोदा मातेला इकडं अपशकुन व्हायला लागले. अरे आज काना बरोबर तर माझा बलराम दादा सुद्धा गेलेला नाही. यशोदा माता रडायला लागल्या, माझा काना आज एकटा गेलेला आहे आणि मला अशी अपशकुन का होत आहेत. सगळे वृंदावनवासी त्या कालिया डोहापाशी आलेले आहेत. कालिया नाग मध्ये फणफणत होता. कृष्ण परमात्मा त्याच्या अंगावर गेले, फुसकारी मारायला लागला. कालिया नागाचा जो अभिमान होता तो आज भगवंताला नष्ट करायचा होता. भगवंतानं कालिया नागाला जायला सांगितलं, जा इथून आमच्या ब्रज मधून, तुला इथे राहण्याचा काही एक अधिकार नाहीये. तुझ्यामुळे आज या यमुनेतलं पाणी दूषित होत आहे आणि जर का तू इथून मागे कलून बघितलंस तर तू दगडाचा होशील. पहिले देवानं ताकीद केलं पण कालिया नाग आज ऐकायला तयार नाही. फुसकाऱ्या मारायला लागला आणि कृष्ण भगवंत स्वतः कालिया नागाच्या डोक्यावर फणांवर आज नृत्य करणार आहेत. कालिया नाग फणफणत होता, उड्या मारत होता. त्याच्या 5 पत्ना त्याच्या बाजूला उभ्या होत्या. कृष्ण परमात्मा त्या कालिया नागावर एवढं नाचले, एवढं नाचले, एवढं नाचले, व्याकुळ झाला. सगळं विष त्या नदीमध्ये पसरलं. विषाने सगळी नदी प्रवाहित झाली आणि आज ते कालिया नागाचा उद्धार भगवंतानं केला. वृंदावन मधले सगळे वृंदावनवासी कालिया डोहाच्या बाहेर, कालिया डोहाच्या समोर उभे राहिलेले आहेत. सगळे रडायला लागलेले आहेत. आज माझा काना कुठे दिसत नाही. यशोदा माता, नंद बाबा काना काना म्हणून रडायला लागलेले आहेत. काय तो भाव आहे. यशोदा मातेने सांगितलं, काना लाला, अरे तू एकटा आज आलास आणि तुझ्या सोबत ही काय घटना घडली लाला. आणि एकदम कालिया नागाच्या वर स्वतः भगवान कृष्ण परमात्मा डोहावर त्याच्या डोक्यावर असे नाचत येत उभे राहिलेले आहेत. सगळ्यांनी बघितलं. सगळे वृंदावनवासी आता आनंदामध्ये आहेत. सगळ्यांना कळालं की आपला कृष्ण परमात्मा, आपला कृष्ण काही साधारण नाहीये. गायला लागले, राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्यामा राधे श्यामा 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्यामा श्याम श्याम राधे राधे.